मंडळी, मी जर तुम्हाला म्हणालो की उद्धव ठाकरेंनी भाजपला साथ घातली आहे, तर या घडीला तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसेल का? भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला पायउतार करण्यासाठी दिवस रात्र फिरणारे उद्धव ठाकरे स्वतः भाजपला साथ देण्याची विनंती करतायत असं सांगितलं तर तुम्हाला खरंच पटेल का? बरं, एकाच भाषणात आधी महायुतीचं सरकार घालवा आणि मग त्याच भाषणात महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपला सोबत येण्याची विनंती उद्धव ठाकरे करतील, हे जर मी तुम्हाला म्हणालो तर तुम्हाला ते पटेल का? मंडळी, तुम्ही म्हणाल की मी काहीतरी फेकमफाक करतोय किंवा हवेतच गोष्टी करतोय, पण तसं नाहीये. महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी होत असते तेव्हा तेव्हा त्याला इतिहासाचा आधार असतो आणि मी जे उद्धव ठाकरेंविषयी बोललो त्यालाही असा इतिहासाचाच आधार आहे. देशात किंवा राज्यात एखाद्या नेत्यानं पक्षांतर केलं तर त्या नेत्याला बंडखोर किंवा स्वार्थी अशा शब्दांची टीका सहन करावी लागते. त्याच्या मूळ पक्षाचे नेते त्याला टार्गेट करत असताना अशाच शब्दांचा वापर करतात. पण बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत असं नव्हतं. शिवसेनेत कोणी बंडखोरी केली तर बाळासाहेबांनी त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का मारायला सुरुवात केली. जो कोणी पक्षांतर करायचा त्याला शिवसैनिक गद्दार म्हणू लागले. अगदी आजही शिवसेनेत तीच परंपरा कायम आहे. ज्या कोणा नेत्यानं शिवसेनेतून पक्षांतर केलं त्याला पुढे आयुष्यभर गद्दार म्हणूनच संबोधलं जातं. खुद्द बाळासाहेब ठाकरेही आपल्या सभांमधून अशाच नेत्यांना चांगलंच टार्गेट करायचे. आता तुम्ही म्हणाल की मी हा इतिहास पुन्हा का सांगतोय, तर त्याला कारण आहे उद्धव ठाकरेंच्या आजच्या प्रचार सभेचं. उद्धव ठाकरेंनी आज छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड आणि नाशिकमधल्या नांदगाव आणि मालेगावात प्रचार सभा घेतल्या. आता तिन्ही मतदारसंघात मूळ म्हणजे एकसंध शिवसेनेचे आमदार होते. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार, नांदगावमध्ये सुहास कांदे तर मालेगावात दादा भुसे. पण त्या तिघांनीही एकनाथ शिंदेंच्या ऐतिहासिक बंडात त्यांना साथ दिली. त्यांनी ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र केला. उद्धव ठाकरेंच्या भाषणात तोच राग आज दिसला. तिन्ही मतदारसंघांमधील भाषणांमध्ये उद्धव ठाकरेंनी गद्दारीला गाडणार असा एल्गार केला आणि हाच एल्गार करत असताना उद्धव ठाकरेंनी त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपला साथ घातली. पाहूयात भाजपला उद्देशून उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं. खरं म्हणजे गेल्या वेळेला मी प्रामाणिकपणाने कबूल करतो की माझी चूक झाली. मी त्याच्याबद्दल तुमची सगळ्यांची माफी मागतो. माझी चूक झाली. मी इथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खास करून आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय. ठीक आहे, तुमचं आमचं थोडंसं मतभेद असतील, त्याच्यासाठी सुद्धा माझ्याशी कोणी येऊन बोलायला तयार असेल तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. पण आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक हा धुवून टाकूया. ही संधी आहे. कारण आपली संस्कृती, आपले संस्कार वेगळे आहेत. पण एकदा तुम्ही या गद्दाराला पाडाने असा गाडा की याचा पापाचा पाडा, याची पूर्ण चौकशी करून तुम्हाला भयमुक्त आणि दहशतमुक्त करून याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला वचन देतो. मंडळी, तुम्हीच ऐकलेत उद्धव ठाकरे काय काय म्हणाले. पण 25 वर्षांची मैत्री आणि 5 वर्षांचं वैर असा आहे शिवसेना आणि भाजपचा संसार. त्यातही त्यांचं एकदा फाटलं होतंच, पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले. पण 2019 साली त्यांच्यात जो दुरावा आला तो आजही कायम आहे. मग उद्धव ठाकरेंनी जी साथ घातली त्याचं काय, तर त्यालाही पार्श्वभूमी आहे एका वादाची आणि हा वाद लोकसभेपासूनचा आहे. मंडळी, आम्ही सांगतोय भाजप आणि शिवसेनेच्या सिल्लोडमधल्या संघर्षाची कहाणी. सिल्लोडचे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार आणि भाजपचे जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यामधला संघर्ष हा लोकसभेच्या वेळी विकोपाला गेला होता. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठांनी पुढाकार घेऊन तो वाद शमवला. पण आता विधानसभेतही हाच संघर्ष पुढे सुरू आहे. कारण सिल्लोडच्या भाजप पदाधिकाऱ्यांनीही अब्दुल सत्तारांचा अगदी उघडपणे विरोध केला होता. आणि म्हणूनच की काय, भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी ही उद्धव ठाकरेंनीही आजच्या भाषणात बोलून दाखवली. त्यावर अब्दुल सत्तारांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया. मी तर त्यांना पहिले गाडलेलं आहे 2.5 वर्ष अगोदर. मला कोणी गाडू शकत नाही. आता 5 दिवसानंतर पुलिंग होईल आणि 8 दिवसानंतर रिझल्ट येईल. त्यावेळेस त्यांना तिचा कुठं उभाटा आहे आणि कुठं खराटा आहे हे त्यांना त्यावेळेस माहीत पडेल. बरं, पण तुम्हाला जेलमध्ये टाकू असं त्यांनी. अरे, त्यांना जेलमध्ये टाकण्याची पाळी आलेली आहे. ते मला काय जेलमध्ये टाकणार, हे जलुसी आहे. त्यांना पाय उतार केला आम्ही मुख्यमंत्री पदावरून, त्याची जलुसी आहे.
आणि अशी जलुसी करणारे हे काय इथं बोलतात का? प्रत्येक वेळेस हेच डाले काय? मंडळी, अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल करत असताना उद्धव ठाकरेंनी भाजपला उद्देशून केलेल्या वक्तव्यावरचा आहे आपला आजचा दुसरा प्रश्न, आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. पाहूयात काय आपला दुसरा प्रश्न. आजचा दुसरा प्रश्न, अब्दुल सत्तारांविरोधात उद्धव ठाकरेंची भाजपला सिल्लोड मधल्या मागणीनं राज्यात निकालानंतर नवं समीकरण दिसेल असं वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय या प्रश्नावर आम्ही आपल्याला दिले होते. आणि सिल्लोडमधून येऊयात मुंबईच्या धारावी पुनर्विकास प्रकल्प हा गेल्या अनेक महिन्यांपासून वादाचा मुद्दा ठरतोय. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी एकेकाळी धारावीची ओळख होती, पण ती ओळख काही भूषणावं किंवा अभिमानास्पद नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं धारावीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तुलनेत सर्वात कमी रकमेची बोली लावून उद्योगपती गौतम अदानी यांनी पुनर्विकासाचं कॉन्ट्रॅक्ट मिळवलं. अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्ती असल्याची वेळोवेळी चर्चा होती. कदाचित त्यामुळेच महाविकास आघाडीनं त्यांचं सरकार जाताच अदानींना कराडून विरोध सुरू केला. मवियामध्येही ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा या प्रकल्पाला अधिक विरोध आहे. शरद पवार आणि अदानींचे जुने संबंध असल्यामुळे असेल कदाचित, पण शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस त्या आंदोलनांमध्ये फारशी सहभागी झालेली दिसली नाही. पण विधानसभा निवडणुकीत धारावीचा मुद्दा उचलला जाणं अपेक्षितच होतं आणि तसं घडलंही. उद्धव ठाकरेंपासून अमित शहांच्या सभांमधून कसा गाजला धारावीचा मुद्दा पाहूया. मेरे साथ बोलिए, भारत माता की. क्यों भाई, मुंबई वालों की आवाज को क्या हो गया है? पण मी ठरवलंच आहे, सरकार येणार म्हणजे येणारच. सरकार कुणाचं येणार तुम्ही ठरवलंय ना. आणि सरकार आणल्यानंतर मी अदानीच्या घशात घातलेली मुंबई काढून घेणार परत. महाविकास आघाडी विकास विरोधी होती. एक तर आपल्या हक्काची मुंबई ही तर अदानीच्या घशात घालतातच आहेत. सरकार को गिराने की जो मीटिंग हुई थी उसमें अदानी जी बैठे थे. अदानी जी क्यों बैठे थे राजनीतिक मीटिंग में? क्योंकि वो धारावी चाहते हैं. धारावी की एशिया की सबसे बड़ी झुंपड़पट्टी, उनको भी एक अच्छा रहने का घर और उनके बच्चों का भविष्य. मी ती अदानीच्या घशात घातलेली मुंबई काढेन. सिर्फ धारावी वालों को फायदा नहीं होगा, पूरे मुंबई का वैल्यूएशन इस योजना से बढ़ने वाला है. धारावी की जमीन नरेंद्र मोदी की सरकार, महाराष्ट्र की सरकार अदानी को पकड़ा रही है. थोडं पॉझिटिव्ह राहा. विकासाच्या नावावर ठणठण गोपाळ, फक्त राजकारण. आमचं सरकार आल्यानंतर तुम्ही महाराष्ट्राची लूट करून जे महाराष्ट्र गुजरातला विकता आहात, महाराष्ट्र गुजरातच्या घशात घालताय, ही लूट मी बंद करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. धारावी पुनर्विकासाचा मुद्दा या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात किती गाजतोय हे तुम्ही पाहिलं. मंडळी, धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज मोठं स्पष्टीकरण दिलं. या प्रकल्पाचं टेंडर हे महाविकास आघाडीचं सरकार असतानाच निघालं होतं. ते टेंडर उघडलं महायुती सरकारच्या काळात, त्यामुळे कुणावरही मेहर नजर केलेली नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. ये जो धारावी का प्रोजेक्ट है, धारावी के प्रोजेक्ट में मैंने रेलवे की लैंड लाई, इसका सारी चीजें की, इसका टेंडर निकाला, मैंने टेंडर अलॉट किया. उस समय अडानी जी तो नहीं थे. उस टेंडर को कैंसिल करके नए टेंडर की सारी कंडीशंस उद्धव जी ने तैयार की, उनकी कैबिनेट ने मंजूर की. इसमें से कोई कंडीशन हमारे सरकार ने नहीं मंजूर की है. टेंडर डॉक्यूमेंट, टेंडर कंडीशन उन्होंने मंजूर की. उस कंडीशन के आधार पर यह टेंडर निकला. इसमें सक्सेसफुल बिडर अडानी बने, तो अडानी को गया. लेकिन
ये प्रोजेक्ट अडानी कंपनी को नहीं मिला है, ये डीआरपी को मिला है, जिस डीआरपी में हमारी हिस्सेदारी है। महाराष्ट्र गवर्नमेंट इज अ स्टेक होल्डर इन डीआरपी एंड एवरीथिंग इज बीइंग एग्जीक्यूटेड बाय द डीआरपी। तो अडानी को दे दिया, अडानी को दे दिया, एक तो ये सबसे गलत है। दूसरा, इन्होंने जो टेंडर कंडीशन रखी थी उसमें एक ही चेंज हमने किया, इनके टेंडर कंडीशन में टीडीआर पर कोई कैप नहीं था। कोई भी सक्सेसफुल बिडर मुंबई का टीडीआर किंग और मोनोपोलाई तैयार कर सकता था। हम लोगों ने कहा नहीं चलेगी मोनोपोली। मंडळी, 0 ओव्हरमध्ये आता वेळ झाली आपल्या आजच्या दुसऱ्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहण्याची। आणि या प्रश्नावर एबीपी माझाचा सुजाण प्रेक्षकांनी सोशल मीडियावर शेकडोच्या संख्येने प्रतिक्रिया दिल्या आहेत। त्यातील काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहूयात या मीडिया सेंटरला, पण त्याआधी पाहूयात आजचा दुसरा प्रश्न काय होता। आजचा दुसरा प्रश्न होता, अब्दुल सत्तारांविरोधात उद्धव ठाकरेंची भाजपला साद, सिल्लोड मधल्या मागणीनं राज्यात निकालानंतर नवसमीकरण दिसेल असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते। आता पाहूयात या प्रश्नावर प्रतिक्रिया काय दिल्या आहेत एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी। युट्यूबवर स्वप्नील परखड म्हणतायत, सध्या निवडणूक म्हणजे फक्त सत्ताकारण झालंय, त्यामुळे सत्ता समीकरण हे कधी आणि कसं बदलेल काहीच सांगता येत नाही। युट्यूबवरच सतीश पवार म्हणतायत, फक्त भाजप आणि काँग्रेस एक दुसऱ्याला साथ देणं शक्य नाही। युट्यूबवरच संजय चव्हाण म्हणतायत, महाराष्ट्र राज्याच्या जनतेला मूर्ख समजू नये। फेसबुकवर उल्हास राऊत म्हणतायत, महाराष्ट्रात भाजपची अवस्था पत्त्यांमधल्या जोकर सारखी झाली आहे, कोणताही पक्ष येतो, जोकर वापरतो आणि सत्ता स्थापन करतो। इंस्टाग्रामवर राकेश मोरे म्हणतायत, राजकारणात काहीही होऊ शकतं। इंस्टाग्रामवरच रमेश कांगणे म्हणतायत, सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात काहीही राजकीय घडामोडी घडू शकतात, नवल वाटण्यासारखं यात काहीही नाही। मंडळी, 0 ओव्हरच्या दुसऱ्या प्रश्नावर आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वळूयात प्रेक्षकांनी दिलेल्या कौल पाहण्याकडे। आणि तो कौल पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटर। आधी पाहूयात आपला दुसरा प्रश्न काय होता। अब्दुल सत्तारांविरोधात उद्धव ठाकरेंची भाजपला साद, सिल्लोड मधल्या मागणीने राज्यात निकालानंतर नवसमीकरण दिसेल असं वाटतं का? एकूण मताल युट्यूबला 40,000, 73% म्हणतायत होय नवसमीकरण दिसेल आणि 27% म्हणतायत नाही। एक्सवर त्याच प्रश्नावर काय कौल झालाय आपण पाहतोय। 45% म्हणतायत होय, पण 55% म्हणतायत नाही। इंस्टाग्रामवर 76% म्हणतायत होय, राज्यात निकालानंतर नवसमीकरण दिसू शकतं आणि 24% म्हणतायत नाही। फेसबुकवरचा कौल काय सांगतोय आपल्याला? फेसबुकवर 49% म्हणतायत होय आणि 51% म्हणतायत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।